आम्ही सकाळी सकाळी निघालो आहे त्र्यंबकेश्वरला स्वामी समर्थांच्या दर्शनाला। भेटूया तिथे गेल्यावर। इकडे मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे, सगळीकडे मस्त धुकं दिसतंय। आर्या शौर्य झोपी गेले, आर्या तिच्या आजी जवळ झोपली, शौर्य माझ्या जवळ झोपली आहे। आम्ही पोहोचू आता 5 मिनिटांमध्ये। एकदम छान असं वातावरण आहे इकडे आणि आम्ही आता पोहोचलोच जवळ श्री स्वामी समर्थ गुरुपीठला। आमची भरपूर दिवसापासूनची इच्छा होती आर्या शौर्याला इथे घेऊन यायची। आज आम्ही फायनली त्यांना स्वामी समर्थांच्या गुरुपीठला घेऊन आलोय। आमची शौर्य पण उठली आता, आलू पण उठली आमची। कुठे चालली आरू तू? बाय बाय कर, बाय बाय। कुठे चाललो आपण? झोपा झाली? झोपा झाली? झाली झोपा? आम्ही पोहोचलोय मंदिराकडे आता। इथे गाडी पार्क करतो आणि इथे वरती मंदिराकडे जायचा रस्ता आहे। चला बाप्पाकडे जायचं, चला आपल्याला। आज खूप गर्दी दिसते। मंदिरात आल्यावर एकदम प्रसन्न आल्यासारखं वाटतं। या बघा कशा चढत आहे, थोडा चढ आहे। मस्त चढताय, त्यांना पण एनर्जी आली मंदिरात आल्यावर। चला चला पटपट चला। समोर स्वामी समर्थ मंदिर आहे। आमचं दर्शन एकदम मस्त झालंय आणि आर्या शौर्य आता इथं मोकळ्या वातावरणात फिरताय। इकडे मस्त डोंगराळ भाग असल्यामुळे एकदम थंड वातावरण आहे। यांना खूप आवडली दोघींना ही जागा, मज्जा येते ना आर्या इथं। शौर्य बघा किती लांब गेली। पकडा पकडा शौर्याला पकडा। मस्त डोंगर छान दिसताय, त्यातून मस्त पाणी वाहत आहे। हा मंदिर परिसर खूप छान वाटलं इथे येऊन। दर्शन आमचं झालेलं आहे, आता दर्शन करून आम्ही निघालोय आमच्या घरी। भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये।